वनराज आंदेकरच्या खुनाचा सूड उगवण्यासाठी बंडू आंदेकरने कारागृहात राहून खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे करण्यास साथीदारांना चिथावणी दिल्याचे तपासात उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी बंडू आंदेकरचा साथीदार नातेवाईकांशी होणाऱ्या भेटीगाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। आंदेकरला प्रत्यक्ष न्यायालयात हजर करण्यात येणार नसून या पुढील काळात न्यायालयीन कामकाजासाठी आंदेकरला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधा वापरली जाणार आहे। या पार्श्वभूमीवर पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी राज्याच्या कारागृह प्रशासनाला एक पत्र लिहिलंय। या पत्राद्वारे आंदेकर पिता पुत्रासह टोळीतील प्रमुख गुन्हेगारांवर कारागृहातच कडक निर्बंध घालण्याची मागणी पोलिसांनी केली आहे। नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊयात सविस्तर। नमस्कार, मी जान्हवी आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। कारागृहाच्या भिंतीआड बसूनही आंदेकर टोळी पुणे शहरात सक्रिय असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे। टोळीच्या म्होरक्यांकडून पूर्व वैमनस्यातून शहरात हत्या आणि हत्येचा प्रयत्न केल्याच्या गंभीर घटना पोलीस तपासात निष्पन्न झाल्या आहेत। माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खून प्रकरणातील आरोपीच्या नातेवाईकांना या आंदेकर टोळीकडून लक्ष केलं जात आहे। गेल्या काही दिवसात पुण्याच्या धनकवडी येथील बालाजीनगर आणि खडी मशीन चौक भागात दोन गंभीर घटना घडल्या। काही दिवसांपूर्वी अक्षय म्हस्के याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता, ज्यामध्ये अक्षय सुदैवाने वाचला। या गुन्ह्यांची पाळेमुळे तपासली असता हे सर्व प्रकार टोळी युद्धातून सुरू असून आंदेकर टोळी कारागृहातूनच या सर्व हालचाली नियंत्रित करत असल्याचं समोर आलं। कारागृहात राहूनही ही टोळी पुणे शहरात वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडवून आणण्याचा प्रयत्न करत असल्याने पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे। याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी राज्य कारागृह विभागाशी पत्रव्यवहार केला आहे। आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याला कारागृहात वेगळं ठेवणं, न्यायालयात होणाऱ्या नातेवाईकांच्या भेटीगाठींवर निर्बंध आणणं, कारागृहातून नातेवाईकांशी संपर्क साधण्यासाठी दिलेली दूरध्वनी सेवेचा वापर करण्यास मज्जाव करणं, न्यायालयीन सुनावणीसाठी प्रत्यक्ष हजर न करता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधेद्वारे हजर करण्यात यावं, अशी मागणी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारागृह प्रशासनाकडे केली आहे। आंदेकर टोळी याचे मोठ्या संख्येने त्यांचे जे क्रिमिनल्स आहेत त्यांच्यावर वेगवेगळे एमसीओसी अंतर्गत त्यांना जेलमध्ये ठेवण्यात आलेली आहे। लेकिन हे खरी गोष्टी आहे की आताची नुकतीची घटना घडलेली आहे 307 अटेम्प्ट टू मर्डरची, त्यामध्ये पण या टोळी मुख्य कॉन्स्पिरेटर होता। आम्ही कोर्ट्सला आणि संबंधित जेल प्रशासनासोबत आमची कोऑर्डिनेशन सुरू आहे। आम्ही त्यांना रिक्वेस्ट करत आहे की यांना आयसोलेशन सेलमध्ये जेलमध्ये ठेवावी। यांचे जे टेलिफोनची सुविधा आहे, लँडलाईन जे जेलमध्ये सुविधा असते ते त्यांच्यासाठी विथड्रॉ करण्यात यावी। व्हिजिटर्स त्यांना मिळू द्यायचे नाही अशी पण आम्ही आग्रह करत आहे आणि त्याचे पुढचे सर्व प्रोसिडिंग्स व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने घेण्यात यावी, जेणेकरून जे अशा दिसून येत आहे की त्यांची ऑर्गनाइज क्रिमिनल ऍक्टिव्हिटी जेलमध्ये राहून पण सुरू असल्याची जी बाबी समोर आलेली आहे, त्या अनुषंगाने अशा प्रकारचे आणि वेगवेगळे आणखी प्रतिबंधक उपाययोजना करण्यात येते। पोलिसांनी कारागृह प्रशासनाशी याबाबत समन्वय साधला आहे। आंदेकर टोळी तसेच प्रतिस्पर्धी टोळीतील सराईत कारागृहातून साथीदारांशी संपर्क साधत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। कारागृहात शिक्षा न झालेले कैदी तसेच शिक्षा झालेल्या कैद्यांना नातेवाईकांची भेट घेण्याची मुभा कारागृह प्रशासनाने दिली आहे। आंदेकर हा नातेवाईकांच्या भेटीगाठी कारागृहातून न्यायालयात उपस्थित झाल्यानंतर साथीदारांशी संपर्क साधत असल्याची शक्यता आता वर्तवली जाते। वनराज आंदेकरचा खून झाल्यानंतर सूड उगवण्यासाठी बंडू आंदेकर टोळीने आयुष कोमकर याचा नाना पेठेत गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वसंध्येला खून केला। त्यानंतर कोंढव्यातील खडी मशीन चौकात आंदेकर खून प्रकरणातील आरोपींना पिस्तूल पुरवणाऱ्या आरोपीचा भाऊ गणेश काळे याचा गोळीबार करून खून करण्यात आला। आठवड्यापूर्वी आंदेकर टोळीतील सराईतांनी पुणे सातारा रस्त्यावरील बालाजीनगर परिसरात अक्षय म्हस्केवर गोळीबार केला। आता पुण्यात सुरू झालेल्या या रक्तरंजित खेळामुळे पुणेकरांमध्ये सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। आता पोलिसांच्या या लॉकडाऊन प्लॅन नंतर आंदेकर टोळी शांत होणार का, शहरातील रक्तपात थांबणार का, याकडे संपूर्ण पुण्याचं लक्ष लागलंय। त्यामुळे आता आंदेकर टोळीवर हा जेल लॉकडाऊन फॉर्म्युला किती प्रभावी ठरतो हे येणारा काळच ठरवणार आहे। तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।